नाशिक टीसीएस मध्ये धर्मांतर प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर। वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेनं लैंगिक छळ सोसल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली। काल 1.5 तास चौकशी। टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला। गरोदर असल्याचं कारण देत निदाचा जामिनासाठी अर्ज। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाहीच। जे घडलं ते संमतीनंच। आरोपी अयानचा दावा, पोलीस चौकशीत माहिती उघड। बोरिवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टचा माफीनामा। कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवर बंदी नाही। टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही। भाजपच्या आरोपानंतर लेन्सकार्टचं स्पष्टीकरण।